अरे 93च्या दंगलीच्या वेळी हा उद्धव ठाकरे गोधडीत मुतायचा, त्याला मुंबईत डायपर घालून फिरण्याची वेळ आलेली आम्हा लोकांना माहिती आहे। बायका पोरांना घेऊन मातोश्रीच्या बाथरूम मध्ये लपायचा। त्याचा काय संबंध 93च्या दंगलीशी आणि राम मंदिराच्या आंदोलनाशी? अरे देडपुट्या, उद्धव साहेबा तू मुतल्याची गोष्ट करतो, तू उद्धव साहेबाचा मूत पेत होता का? तू उद्धव साहेबाचा मूत आवडतो का तुला? मूत पिऊनच मोठा झाला का तू महाराष्ट्रामध्ये? अरे टिल्ल्या, 1993ला तुझा बाप नारायण राणे शिवसेनेत होता। तुझा बाप ज्यावेळेस मातोश्रीमध्ये उद्धव साहेबाचे पाय दाबत होता, काय मातोश्रीच्या फडशा साफ करत होता, त्या तुझ्या बापाला विचार नारायण राणेला 1993ला उद्धव साहेब काय करत होते। आणि तुझ्या बापाला हा इतिहास माहीत आहे। काय संस्कार रे तुझे नालायका भुरट्या, गल्लीतल्या एका शेमड्या पोरासारखी तुझी भाषा नित्या। अरे चिंदी चोरा, व्यवस्थित बोलायला शिक बडव्या, आम्हाला पण ती भाषा बोलता येते। आम्ही बाळासाहेब ठाकरेचे उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत। याच्या पुढे जर तू अजून बोललास तर गाठ या शिवसेनेची असेल। रोजच्या प्रमाणे शिवसेनेवर भुकणारं एक गावठी कुत्रं नितेश नारायण राणे उर्फ टिल्ल्या, महाराष्ट्रातला एक चिंदी चोर माणूस, आज पुन्हा एकदा आमच्या पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आमचे शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांच्यावर पुन्हा एकदा बरळला, पुन्हा एकदा भुकला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। असा हा टिल्ल्या उर्फ दीडफुट्या नित्या राणे काय म्हणतो की 1993ला ज्यावेळेस बाबरी मस्जिद पाडली गेली त्यावेळेस उद्धव ठाकरे कुठे होते, त्यांचा एकही फोटो आम्हाला दिसला नाही वगैरे वगैरे असं काहीतरी भुकत होता। अरे टिल्ल्या, 1993ला तुझा बाप नारायण राणे शिवसेनेत होता। तुझा बाप ज्यावेळेस मातोश्रीमध्ये उद्धव साहेबाचे पाय दाबत होता, काय मातोश्रीच्या फडशा साफ करत होता, त्या तुझ्या बापाला विचार नारायण राणेला 1993ला उद्धव साहेब काय करत होते। 1993ला ज्यावेळेस मुंबईमध्ये दंगली घडल्या त्यावेळेस हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे तमाम मराठी माणसांच्या पाठीमागे भक्कम उभे राहिले। जर शिवसेना नसली असती, हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे नसले असते, शिवसेना नसली असती तर मुंबईसह महाराष्ट्रातला एकही हिंदू वाचला नसता, लक्षात ठेव। आणि तुझ्या बापाला हा इतिहास माहीत आहे। तू काय म्हणतो उद्धव साहेबाला? उद्धव साहेब त्यावेळेस काय काय तर बोलला तू। अरे देडफुट्या, उद्धव साहेबा तू मुतल्याची गोष्ट करतो, तू उद्धव साहेबाचा मूत पेत होता का? तू उद्धव साहेबाचा मूत आवडतो का तुला? मूत पिऊनच मोठा झाला का तू महाराष्ट्रामध्ये? कुठली भाषा रे तुझी? आमदार आहे ना तू, BJPच्या आमदार लोकांची ही भाषा आहे का? ह्यानं मुतला त्यानं मुतला, ह्यानं हे केला, काय संस्कार रे तुझे नालायका भुरट्या, गल्लीतल्या एका शेमड्या पोरासारखी तुझी भाषा नित्या। तुला जी भाषा येते ते आम्हाला येत नाही असं वाटतं तुला, परंतु आम्ही मर्यादा राखून शिवसैनिक बोलतो। पण तू जर तुझी मर्यादा ओलांडली असतील तर आम्ही आमच्या मर्यादा ओलांडण्याला आम्हाला वेळ लागणार नाही। भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सांगतो, या भुरट्याला तुम्ही प्रवक्ता पदावरून काढून टाका। हा नाही तसला अश्लील बोलतो, घाणेरडं बोलतो, तुमच्या पक्षाची प्रतिमा मलिन करतो, असल्या दळभद्री माणसाला प्रवक्ता पदावरून काढून टाका, या नित्याला दीडफुट्याला। हा नालायक डायरेक्ट खालची भाषा बोलतो। अरे नित्या, तुझा बाप नारायण राणे उद्धव साहेबाचे पाय पुसत होता, पाय दाबत होता। तुझ्या बापाला माननीय बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री केला 95ला सत्ता आल्यानंतर। विसरलात का रे भडव्यांनो? विसरलात का बाळासाहेब ठाकरेची जाणीव? तुमच्या अवकात काय होती महाराष्ट्रामध्ये? तुझ्या बापाचा एन्काउंटर केला असता पोलिसांनी, वाचला तुझा बाप बाळासाहेब ठाकरेंमुळं, आणि तुझी आज ही भाषा का? अरे चिंदी चोरा, व्यवस्थित बोलायला शिक बडव्या, आम्हाला पण ती भाषा बोलता येते। आम्ही बाळासाहेब ठाकरेचे उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत। आणि याच्या पुढे जर तू खालच्या पातळीवर टीका केलास, वारंवार तुला अतुल भवर वारंवार तुला तुझ्या भाषेत उत्तर दिलेलं आहे, याच्या पुढे जर तू अजून बोललास तर गाठ या शिवसेनेची असेल। आणि राम मंदिर, बाबरी मस्जिद शिवसैनिकांनी पाडली आणि राम मंदिरचं श्रेय घेणारे त्यांना सांगतो, अरे ज्यावेळेस बाबरी पडली त्यावेळेस का डुंगणात शेपट्या गेल्या होत्या का तुमच्या? बाळासाहेब ठाकरेंनी जर हात काढला असता तर काय झालं असतं तुमचं? भारतीय जनता पार्टी नावाला दिसली नसती महाराष्ट्रामध्ये।
तुम्हाला बोट धरून चालायला शिकवलं बाळासाहेब ठाकरेंनी. आज त्या शिवसेनेला तुम्ही दुय्यम स्थान देता महाराष्ट्रामध्ये. तुमची लायकी होती का महाराष्ट्रामध्ये? 1-2 खासदारची लायकी होती तुमची. बाळासाहेब ठाकरेमुळे या महाराष्ट्रामध्ये वाढलात तुम्ही, शिवसेनेमुळे वाढलात, उद्धव साहेबांमुळे वाढलात. आता येऊ द्या 2024ला तुमची अवकात कळेल. आणि नित्या राणे, बुरट्या, गेडपुट्या, तू उद्धव साहेबाचा मूत पिऊन मोठा झाला, लक्षात ठेव. आणि तुला जर उद्धव साहेबाचा मूतच आवडा असेल तर रोज तुला तुझ्या घरी मूत पाठवला जाईल, लक्षात ठेव. जय महाराष्ट्र.